नमस्कार, माझं नाव सुहास पंके. मी कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई या ठिकाणी विषय विशेषज्ञ कृषी विस्तार म्हणून कार्यरत आहे. आज आम्ही देवळा या गावामध्ये आपली जी नैसर्गिक शेतीशाळा आहे, तर त्या शेतीशाळासाठी आमच्या सर्व गावातील देवळा गावातील शेतकरी एकत्रित आहेत. कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, आत्माचे अधिकारी कर्मचारी आणि क्रबकोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. देवळा गावामधील हे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करत असताना त्याच्यामधील सेंद्रिय कर्ब हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि हा सेंद्रिय घटक जमिनीची उत्पादकता, जमिनीची सुपीकता, पिकाची उत्पादकता आणि एकंदरीत त्याची गुणवत्ता याच्यावर परिणाम करणारा घटक आहे. आणि ह्या घटकाची माहिती ही शेतकऱ्याला वेळोवेळी व्हावी. प्रत्येक वेळेसच त्याला आपल्या मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत जाता येईल असं नाही. मग त्यामुळं ही कर्बमापक किट आहे, महाबीजने हे विकसित केलेली आहे. त्यांनी बाजारात आणलेली आहे आणि मुंबईचं जे भाभा अनुसंशोधन केंद्र आहे त्यांच्याद्वारे हे विकसित केलेले आहे. तर आपण ह्या किटचा वापर करून या आपल्या शेतीशाळेच्या अंतर्गत एक प्रात्यक्षिक घेतो आहे. तर आपल्या जमिनीचा नेमका जो सेंद्रिय कर्ब आहे त्याचं प्रमाण कसं काढायचं, तर ती काढण्याची आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक करणार आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपल्या शेतातील मातीचा नमुना घेतलेला आहे. हा थोडासा बारीक करून घेतलाय आणि ही जी चाळणी आहे, ही चाळणी ह्या किटमध्येच आहे. या चाळणीच्या मदतीनं आपण हा नमुना या ठिकाणी आपण चाळून घेतोय. हा साधारणतः 1 ग्रॅम एवढा मातीचा नमुना आहे आणि हा 1 ग्रॅम मातीचा नमुना घेऊन आपण पुढची प्रक्रिया या ठिकाणी करणार आहोत. तर साध्या हलक्या हाताने हे चाळून घ्यायचं. तर आपण या ठिकाणी हा एक ग्रॅमचा नमुना या ठिकाणी घेतलेला आहे. तर हा नमुना घेतल्यानंतर या ठिकाणी असे एक ट्यूब आहे, ज्याला वरच्या बाजूनी झाकण आहे. तर ह्या ट्यूबमध्ये, या नळीमध्ये हे 1 ग्रॅम नमुना आपल्याला ओतून घ्यायचा आहे. हा नमुना ओतल्यानंतर आपला जो दुसरी जे आहे, तर आपल्याला या किटमध्ये 2 प्रकारचे सोल्युशन, 2 प्रकारचे द्रावण आहेत. याला एक ए म्हणलंय द्रावण, दुसऱ्याला बी म्हणलंय. तर हे प्रत्येकी 10 मिली एवढं द्रावण आपल्याला ह्या ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. तर या किटमध्येच आपल्याला एक मोजनळी दिलेली आहे. तर ह्या मोजनळीच्या माध्यमातून आपल्याला हे द्रावण बरोबर 10 ग्रॅम 10 मिली मोजून घ्यायचं आहे. आपण हे 10 मिली मोजून घेतलेलं आहे आणि हे द्रावण आपण याच्यामध्ये ओततोय. त्यानंतर दुसरं जे द्रावण आहे बी, तर ते द्रावण आपण 10 मिली याच्यामध्ये घेणार आहोत. तर हे द्रावण आपण 10 मिली घेतलेलं आहे आणि हे द्रावण ही आपण या ट्यूबमध्ये आपण या ठिकाणी ओतणार आहेत. हे झाल्यानंतर या ट्यूबचं हे झाकण लावायचं, व्यवस्थित लावायचं आणि ह्याला असं थोडंसं हलवून घ्यायचं. आता हे 1 ग्रॅम माती घेतलेली आहे आणि 10 ml आपण हे 2 द्रावण घेतलेले आहेत. तर हे द्रावण आपण या ठिकाणी ठेवून देऊ आणि 10 मिनिटानंतर आपण परत हे द्रावण गाळून घ्यायचं आहे आणि मग त्याची आपण हा जो कलर चार्ट आहे, या कलर चार्टला तुलना करून आपल्या जमिनीमध्ये नेमकं किती कर्बाचं प्रमाण आहे ते आपण जाणून घेणार आहे. तर आपण 10 मिनिटांना परत चालू करू. आता
हे सोल्युशन आणि हे मातीचं आपण जे सॅम्पल घेतलं तर ते ठेवून आपल्याला 10 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. तर आता 10 मिनिटानंतर काय करायचं की हे सॅम्पल आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर यासाठी ह्या परीक्षा नळ्यात टेस्ट ट्यूब, तर ह्या टेस्ट ट्यूबचा वापर करून आपण ह्या टेस्ट ट्यूबमध्ये हे गाळून घेतोय. तर याच्यासाठी एक नरसाळा आहे ह्या किटमध्येच, आणि हा फिल्टर पेपर आहे, साधा फिल्टर पेपर आहे, त्याला आपण दुमडून हा एक त्याचा कोन केलाय. आता हे जे मिश्रण आहे, द्रावण आहे, तर आपण याच्यामध्ये आता ओतणार आहेत. आता आता आपण हे द्रावण जे आहे तर हे फिल्टर पेपर मधून आपण हे गाळून घेतलेलं आहे. आता हे नरसाळा आपण बाजूला करू, आणि ही जी परीक्षा नळी आहे तर या परीक्षा नळीतील हे जे द्रावण आहे तर याच्यामध्ये कुठलाही मातीचा कण नाही. तर आता हा जो कलर चार्ट आहे तर ह्या कलर चार्ट सोबत याचं मॅच करायचं आपल्याला, आणि मग आपल्याला ठरवायचं की आपल्या जमिनीमधलं कर्वाचं प्रमाण किती आहे. आता मला सांगा, याच्यावर दिसाले का हे असा आहे का कलर तुमचा, असा आहे का, असा आहे का, असा आहे का, आहे बरोबर. मग ह्या रंगाशी आपल्या टेस्ट ट्यूब मधला रंग आता मॅच झालेला आहे बरोबर. तर आता आपल्या जमिनीचा जो कर्ब आहे तो साधारणतः सफिशियंट या प्रवर्गामध्ये 1% तुमचा थोडासा जास्त आहे. तर हा जो मातीचा नमुना होता तर आपले सेंद्रिय शेती शाळेचे आयोजक शेतकरी प्रकाश देवरवाडे यांचा हा नमुना होता, आणि यांच्या शेतामधला आपण हा नमुना या ठिकाणी पाहिलेला आहे. तर याचा रंग आपल्याला पाहता येतो व्यवस्थित, आणि असाच राहतो रंग. 1. धन्यवाद, कळलं. आणि हे तुम्ही पण घरी पण करू शकता, शेतावर पण करू शकता तुम्ही. या पद्धतीने आपण करत असतो.